दरम्यान शनी शिंगणापूरमधील शनी मूर्तीवर वाहण्यासाठी भेसळयुक्त तेलाची विक्री होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। या प्रकाराची तातडीने चौकशी करून संबंधित विक्रेत्यावर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रीय श्रीराम संघाच्या वतीने करण्यात आली। या संदर्भात देवस्थानचे कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांच्याकडे निवेदन देऊन तक्रार करण्यात आलेली आहे। शनी शिंगणापूर येथे दररोज मोठ्या संख्येने भाविक येतात। शनी मूर्तीवर तेल वाहण्याची परंपरा असल्याने तेलाची खरेदी सुद्धा केली जाते। या प्रकारामागे एक मोठं रॅकेट असण्याची शक्यता तक्रारदार अमोल वाढेकर यांनी व्यक्त केली आहे। भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन निकृष्ट अथवा बनावट तेलाची विक्री करणाऱ्यांची चौकशी करून दोष आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे।